आता पाहूया टॉप 9 पुणे जिल्ह्यातील बातम्या। उन्हाळ्यात साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांना दिलासा। साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना 97.42% एफआरपी। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरणाचं पाणलोट क्षेत्र झपाट्याने रिकामं। धरणात 14.19% पाणीसाठा शिल्लक। नागरिकांची पाण्यासाठी वणवण। पुण्यातील खडकवासला धरणात 25% पाणीसाठा शिल्लक। पाणीसाठा कमी असल्यानं पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट। राज्यात उष्माघाताचे सुमारे 200 रुग्ण तर पुण्यात उष्माघाताचे 7 रुग्ण। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। हिंजवडीतील आयटी कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी एसीबीच्या जाळ्यात। बांधकामासंदर्भात पर्यावरण विषयक परवानगीसाठी कोट्यवधींची लाच। विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीचं वेळापत्रक जाहीर। एलएलबी साठी 22 मे तर नर्सिंगसाठी 28 मे रोजी सीईटी परीक्षा होणार। उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे फुल। जागा मिळत नसल्यानं प्रवाशांचे हाल। सुट्ट्या लग्नसराईत प्रवासी स्टेशनवरच रखडले। मतदार यादीत नाव नसल्यास पुन्हा अर्ज करा। नवमतदार नोंदणीचा अर्ज भरण्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी सुहास दिवसे यांचं नागरिकांना आवाहन।